सरांनी हा इतका सुंदरसा सोहळा आयोजित केला. सर सर्वप्रथम तर आपले खूप खूप आभार. थँक्यू सो मच सर. सरांचा हा कौतुकाची थाप आणि अभिनंदन करण्याची पद्धत ही आधीपासूनच आहे आणि आम्हाला याची खूप आधीपासून जाण आहे. विद्यार्थी दशेपासून सरांसोबत काम केलेलं आहे विद्यार्थी परिषदेमध्ये आणि जी शिस्त, जी इथे येऊन बोलण्याची ताकद किंवा हे काही लिहिण्याच्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या अंगीकारी आलेल्या आहेत यासाठीही सरांचं मार्गदर्शन आम्हाला खूप खूप लाभलेलं आहे. सर कधी बोलण्याची अशी संधी मिळाली नाही, पण नेहमीच असं वाटतं की हे तुम्हाला कधीतरी सांगायला पाहिजे होतं. कारण परिषदेमध्ये काम करताना अनेकदा अशा संधी यायच्या की कार्यक्रम आता थोड्या वेळाने आहे, तर कार्यक्रमच्या आधी सर पूर्ण ती चेकलिस्ट चेक करून घ्यायचे की नेमकं आता कशी आहे चेकलिस्ट, कुठे स्टेजवर कोण बसणार आहे, संचालन कसं होणार आहे, कोण कधी स्वागतासाठी जाणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर आभारपत्र पोहोचवणे कार्यक्रम झाल्यानंतर, त्यानंतर त्याची न्यूज बातमी लावणे, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीतून ज्या लिहिण्याच्या गोष्टी आल्यात किंवा ज्या बाकीच्या गोष्टी डिसिप्लिन्स आल्या याच्यामध्ये, त्या सर्वांसाठी सर खूप महत्त्वपूर्णरित्या कारणीभूत होते. बाकीच्या छोट्या छोट्या प्रसंगी जेव्हा जेव्हा कौतुकाची वेळ आली त्यावेळेला सरांनी मनभरून कौतुक केलं. या पुस्तकाला जेव्हा आम्ही ऑनलाईन प्रकाशित केलं होतं त्या दिवशी सरांचा, अगदी दुसऱ्या दिवशी सगळ्यात पहिला फोन सरांचा आलेला होता कौतुकाचा की श्रीकांत तुला आता फोन करूनच मी कौतुक करायला पाहिजे असं सरांनी म्हटलं. आणि अगदी कितीतरी वेळ सर बोलत राहिले माझ्याशी. आणि अशा प्रत्येक गोष्टीतून मोटिवेशन मिळतं, मुठभर मास अंगावर येतं आणि काहीतरी वेगळं करण्याची जिद्द निर्माण होते. तर सर खरंच थँक्यू सो मच. थोडं या पुस्तकाकडे वळतो. प्रायव्हेट सेक्टर बँक्स बद्दल जे काही थोडेसे समज, गैरसमज आणि इतर गोष्टी आहेत किंवा एकूणच बँकिंग इंडस्ट्री बाबतीत ज्या गोष्टी थोड्याशा समज गैरसमज आहे त्या दूर करण्यासाठी हे पुस्तक मी लिहिलेलं आहे. ॲक्च्युली काय होतं माहिती आहे का, म्हणजे मी 15 वर्ष झाले तर ह्या बँकिंग क्षेत्रामध्ये आहे. 2010 मध्ये मी बँकिंग क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं. पाऊल खरंच ठरवून ठेवलेलं नव्हतं. ओके, कारण मला व्हायचं होतं शिक्षक. मी त्या हिशोबाने तयारी केली, सगळ्या गोष्टी केल्या आणि मग बँकिंग क्षेत्रामध्ये अचानकपणे पाऊल पडलं. पण त्या क्षेत्राचं सोनं मी करून घेतलं. आता असं म्हणता येईल, माहित नाही तुमच्या लोकांचं काय आहे त्याच्याबद्दल प्रतिक्रिया असेल, पण 15 वर्षाच्या काळामध्ये मला एक कळून चुकलेलं होतं की कोणतंही क्षेत्र वाईट नसतं. त्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही अत्युच्च लेवलला काम करत असाल, प्रामाणिकपणे काम करत असाल आणि सर्वश्रेष्ठ होण्याचा प्रयत्न करत राहत असाल तर कुठलंही क्षेत्र तुमच्यासाठी खूप सारे दालनं उभी करतो. आणि असंच झालं. या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये मी 12, 13, 14 वर्ष तर यवतमाळमध्येच वेगवेगळ्या बँकांमध्ये होतो. मी ॲक्सिसमध्ये माझं करिअर सुरू केलं, त्यानंतर HDFC मध्ये, आणि त्यानंतर मी इक्विटस सारख्या स्मॉल फायनान्स बँकेमध्येही खूप छान काम केलं. आणि आता IDFC फर्स्ट बँकेमध्ये नागपूरला धरमपेठमध्ये मी असोसिएट व्हाईस प्रेसिडेंटला काम म्हणून काम करतोय. पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये मला काही गोष्टी लक्षात आल्या. माझी यवतमाळ नंतर जेव्हा माझी ट्रान्सफर अकोल्याला झाली, अकोल्याला झाल्यानंतर पहिल्यांदा यवतमाळच्या बाहेर राहण्याचा योग आला. सुरुवातीला मी जॉब मुंबईला जॉईन केला होता. मी मुंबईला 4-5 वर्ष होतो. पण यवतमाळचा एक लॉंग टर्म झाल्यानंतर मी अकोल्याला एकदा एका कार्यक्रमाला गेलो, एका मोठ्या कॉलेजच्या, आणि त्या कॉलेजच्या कार्यक्रमामध्ये काही बँकिंग संबंधीचे अनुभव मी ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्या कार्यक्रम संपल्यानंतर त्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष होते आणि त्या संस्थेचे जे अध्यक्ष होते त्यांनी मला एक सूचना केली की जर हाच अनुभव तुम्हाला जर शक्य असेल तर पुस्तकास्वरूपी जर मांडता आला तर अनेक विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो याचा, किंवा अनेक लोकांना याचा फायदा होऊ शकतो. मग तेव्हा मला कल्पना सुचली. अकोल्यासारख्या ठिकाणी मी एकटा राहत होतो, फॅमिली अजूनही कळवला असते माझी, तर वेळही खूप होता. आम्ही ज्या संस्कारात वाढलो, ज्या उमेदीच्या काळामध्ये ज्या संस्कारात वाढलो, ॲक्च्युली सर तुमच्यामुळे सगळ्यांमुळे, त्या काळात ना आम्हाला कुठल्या विनाकारण संगती मिळाल्या नाही, कुठल्या विनाकारण शोक लागले नाही, बाकीच्या गोष्टी लागलेल्या नाही. त्यामुळे आमचा वेळही कुठे जाणार नाही. ना खाण्याची सवय आहे, ना पिण्याची सवय, ना बाकीच्या कुठल्या सवयी लागलेल्या. त्यामुळे माझ्याकडे खूप वेळ होता. प्रायव्हेट बँकेत काम केल्यानंतरही वेळ असतो असा म्हणणारा मी एकुलता एक माणूस होतो. बाकी लोक म्हणतात की 10 वाजेपर्यंत बँकेतच बसतात, तुम्हाला कुठे वेळ असतो काय असतो, पण माझ्याकडे खूप वेळ होता. आणि त्यावेळेला मग मी एक हाती टास्क घेतलं की
जे काही मी या 15 वर्षामध्ये अनुभवलं, जे काही मी या 15 वर्षामध्ये एक्सपिरियन्स केलं, जे काही मी 15 वर्षामध्ये काही लोकांना देऊ शकलो, ते शक्यतो मी मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचू इच्छितो. या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये मला ब्रांच मॅनेजर व्हायला 12 वर्ष लागली होती. 12 वर्ष लागल्यानंतर मला त्याच्या पुढच्या पोझिशन पोहोचायला थोडासा कमी वेळ लागला, कारण की तोपर्यंत अनुभव येऊन चुकला होता. पण माझ्यासोबत सहकारी जे काम करत होते त्यांना मी 7व्या-8व्या वर्षी ब्रांच मॅनेजर केलं. आताच्या कंडिशनमध्ये माझ्यासोबत काम करणारे 53 मुलं चांगल्या मोठ्या मोठ्या पोझिशन्सवर आहेत. त्यापैकी 16 लोक ब्रांच मॅनेजर आहेत आणि बऱ्यापैकी सगळे लोक व्यवस्थित काम करत आहेत समाजामध्ये, वेगवेगळ्या बँकांमध्ये. त्याचं श्रेय हे होतं की त्याचं कारण हे होतं की त्यांना एक एक्सपिरियन्स अनुभवी व्यक्ती आधीच भेटला आणि माझ्यासारख्या चुका किंवा ठेचा लागून तो न शिकता त्याला एक स्मूथ रूट मिळाला की ज्याच्यामुळे तो तिथपर्यंत पोहोचू शकला. मला असं वाटतं की बँकिंग, आजही मी इथे बसलेले, आता तुम्ही तर खूप मोठे एक्सपिरियन्स अनुभवी लोक आहात, पण प्रायव्हेट बँकिंगमध्ये सर काय होतं माहिती आहे का, की प्रायव्हेट बँकिंगबद्दल एक तर असा गैरसमज आहे की प्रायव्हेट बँकिंग म्हणजे फक्त सेल्स, प्रायव्हेट बँकिंग म्हणजे फक्त टार्गेट्स, प्रायव्हेट बँकिंग म्हणजे फक्त प्रेशर, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि तिथे जॉईन करणारा प्रत्येक व्यक्ती जो असतो तो त्याचा शेवटचा पर्याय म्हणून तो जॉब जॉईन करतो. मला ही पद्धत, बँकिंगमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती, मी एक 90% व्यक्तीच म्हणतोय की 90% व्यक्ती जे बँकिंगमध्ये येतात ते त्यांचा शेवटचा पर्याय म्हणून येतात. जसं इंजिनिअरिंग ठरून आपण एक कोर्स करून नंतर इंजिनियर होतो, डॉक्टर व्हायचं असेल तर आपण एक कोर्स करून डॉक्टर होतो, तसा